अहो ऐका ना. हा बोला ना. अहो ऐका ना इंदिरा आजी, नारळ आणि फुलं इथे नाही मिळणार, दुसरीकडून घेऊ. चालेल. बाकी सगळं डन. किती झाले? 985 झाले आपले. 900. हे नेहमीचे भाव लावले तुम्ही. मलाही परवडायला पाहिजे काहीतरी. ते का नाही, मी तुम्हाला 800 रुपये देते. 850 रुपये द्या, काय बोलू नका. ठीक आहे. मी देतो. नाही ठीक आहे, नंतर द्यायचं. ओके. अहो ऐका ना इंदिराजी, घरगुती खरेदी काही सॉलिड करते ना. हिना संसार भन्नाट करणार आहे माझा. हसायला काय झालं? काही नाही. हे तू खूप क्यूट दिसतोय रे या गॉगल मध्ये. थँक्स. नवरात्रात दांडिया खेळायला येणार आहेस डोकरे कॉलनीत? पास घेतो मी तसा. धमाल करूया. चालेल. नवरात्रात उपास करणार आहेस? उपवास? हे उपवास वगैरे सगळं खूप बोर होतं. जर चांगला नवरा हवा असेल तर उपास करावा लागतो. करणार ना उपास? हो करेन उपवास. कानातले खूप छान आहेत ग तुझ्या. जाणार कार्तिक. कुठे जाऊ मी? थँक्यू मॅडम, आज शॉपिंग मध्ये तुमची खूप मदत झाली. हो थँक्यू. काय पुन्हा अशी कधी हेल्प लागली तर बिंदास सांग. काय मग आज काकू खुश होतील ना? हा म्हणजे सगळीच शॉपिंग झाली आहे, सो होतीलच. काही राहिलं नाही ना सर.
झालं का ग? दीदी, ताई, या ग देवीच्या पाया पडायला. आले आले. देवी, माझ्या शलाकाचं लग्न निर्विघ्न पार पडू दे. कुठलाही अडथळा नको. आणि माझ्या ताई आणि दीपूलाही सुखाने ठेव. ताई, मी म्हंटल ना सॉरी. आता बास ना. अगं मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही फाडली तुझी ओढणी. सोड ना आता हा राग. चल ना. तू जा, मी नंतर येईन. असं काय करतेस? चल ना. म्हंटल ना तू जा, मी नंतर येईन. अगं दीपू, ताई, या ना. राहा ना लवकर. बाबांचा पहाटे फोन आला होता. त्यांचा निरोप आहे तुमच्यासाठी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करा. आई, बाबांची खूप आठवण येते मला. अगं अगं दीदी, सणाच्या दिवशी असं कोणी रडतं का? हा? आणि बाबा तुझ्याच लग्नासाठी धडपड करतायत ना. तुझ्या लग्नासाठीच चाललंय ना सगळं. प्लीज रडू नकोस. आणि बाबा येणार आहेत काही दिवसात परत. आणि आई, मी दरवर्षी अनवाणी नवरात्र करते ना, ह्या वर्षी पण करणार. पण दीदीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं ह्यासाठी करणार आहे. मी पण अनवाणी नवरात्र करणार. दीदीचं लग्न मस्त व्हायला पाहिजे ना.
अगं, माझ्यासाठी तुम्ही दोघी करणार ना, मग मीही तुम्हा दोघींच्या सुखासाठी अनवाणी नवरात्र करणार. या तिघींमधलं प्रेम असंच कायम राहू दे, हीच देवीकडे प्रार्थना आहे. देवी, माझ्या मुलींना नजर नको लागायला. आजच्या जमान्यात आपल्या परंपरा, आपले संस्कार जपणाऱ्या माझ्या मुली आमचा अभिमान आहे. यांना कायम आनंदी आणि सुखी ठेव देवी. आई मी निघते ना, तो उशीर होईल मला. हो, सांभाळून जाग. बाय दीपू. ए आई, बघ ना ग ड्रेस किती टोचतोय. शी मुक्ता, किती घाणेरडा सूर लावते सगळं. आणि काय नाटक आहे तुझी? दरवेळेस पंजाबीडच घातलं की काही ना काहीतरी टोचतं तुला. गपचूप उभी राहा, नाटक करू नको. हा बघा, घरात देव बसलेत आणि बाहेरचा खात खात घरात आलाय. काय म्हणावं या माणसाला. सत्तू. आणि कसं आहे ना, घरात देव नाही, देवी बसलाय. आणि या घरच्या जिलेब्या खात खात मी इंद्राच्या कामासाठी बाहेर गेलो आणि त्याच खात खात मी घरात आलोय. आलं लक्षात? मस्त करतो, परत कर. अरे काय काय चाललंय? लहान आहात का दोघं? हा बघ ना. गप्प उभे राहा इथे. हात जोडा चला. आई जगदंबे, तुझे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेच असू दे. माझा इंद्रा खूप भोळा आहे. कुणी अगदी गोड बोलून त्याला फसवू शकतं इतका साधा आहे. त्याला जरा दुनियादारी शिकव. आणि माझ्या इंद्राची व्यवहाराची बाजू सांभाळणारी एक गोड मुलगी माझ्या घरात सून म्हणून येते.
गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. आज काय अनवाणी चपल कुठलं वाटतं? नाही नाही, नवरात्र आहे ना, सो 9 दिवस मी चपला घालत नाही, उपास आहे ना. सर आत येऊ. सर अर्जंट रिकव्हरीची लिस्ट द्या. रिकव्हरीची लिस्ट? हो सर द्या ना पटकन. तुम्हाला कशाला पाहिजे रिकव्हरीची लिस्ट? हो सर एक गंमत द्या पटकन. गमती कसल्या सांगताय? सर मी आत्ताच पाहिलं, ती दीपिका अनवाणी नवरात्र करते. आपण तिला अशा ठिकाणी रिकव्हरीला पाठवू जिथे तिच्या पायाची चाळण होईल. म्हणजे कुठे पाठवायचं? योगेश्वर धाम. आपण तिला योगेश्वर धामला पाठवूया. तिकडे बांधकाम अजून चालू आहे, रस्ते पण झाले नाहीये, नुसते दगड टाकून ठेवलेत रस्त्यावर. आपण तिला तिथेच पाठवूया. तिचे पाय तिथे सोलपटून निघतील. कोणते मॅडम? मला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही जास्त डेंजर आहात. मी किती डेंजर आहे याची तुम्हाला अजिबात आयडिया नाहीये. हे पाणी प्या. पाणी प्या. आपण प्या ना. आता मजा बघा. सर लिस्ट देताय ना? मे आय कम इन सर? कम इन. तुला लिस्ट हवी असेल ना? देते मी. टक्के. मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रिकव्हरीची लिस्ट तयार नाही अजून? म्हणजे आहे ना. काचा. हो